यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। युद्धाचा मुंबई मनपाच्या शाळांना फटका बसलाय। गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे मध्यान्ह भोजनावर गदा आली आहे, तर मुलांना पोषण आहार म्हणून केळींचं वाटप केलं जात आहे। भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमीमध्ये गॅस टंचाई निर्माण झाली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातील मुले मुली शिक्षण घेण्यासाठी इथे येतात। याच ठिकाणी कॅन्टीन देखील आहे। शाळेमध्ये 1200 विद्यार्थी असून त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यात येतं, मात्र 2 दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे शासनाने गॅस सिलेंडर दिले नाहीत तर चुलीवर जेवण तयार करण्याची वेळ येणार आहे। राडच्या हॉटेल व्यवसायाला गॅस टंचाईचा फटका बसलाय। अख्खा मसूरसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवराज धाब्याच्या 12 शाखा बंद झाल्यात। यामुळे हॉटेल चालकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। आखाती देशातील युद्धाचा फटका जालना जिल्ह्यालाही बसलाय। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद असल्यामुळे व्यावसायिक चिंतेमध्ये आलेत, तर 3 दिवस पुरेल इतका गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे नागरिकांना गोंधळून जाऊ नये असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलंय। जळगावच्या चाळीसगाव शहरामध्ये घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। शहरातील गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे। एजन्सीकडे गॅसचा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं जात असलं तरी विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक ग्राहकांना गॅस बुकिंग करता येत नसल्याचं नागरिक त्रस्त झालेत। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गॅसच्या तुटवड्याचा परिणाम दिसून येतोय। विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक गॅस एजन्सीजच्या समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय। गॅस तुटवड्याचा शालेय पोषण आहारावरही परिणाम होणार आहे। गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर मनसरमधील शालेय पोषण आहार बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जळगावमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने दागिन्यांची जडणघडण करणारे सुवर्ण कारागीर देखील अडचणीमध्ये सापडलेत। सिलेंडरचा पुरवठा नियमित न झाल्यास 10,000 सुवर्ण कारागिरांवर उपासमारीची वेळ येणार आहे। यामुळे कारागीर देखील चिंतेत सापडले। राज्यातील गॅस संदर्भातील परिस्थितीवर बच्चू कडूंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। युद्धाची माहिती देशाच्या सरकारला माहीत न होणं ही मोठी फजिती आहे। कोरोना काळामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका केंद्र सरकारकडून होत आहेत। विश्वगुरू म्हणणारे गुरु फसले अशी टीका देखील बच्चू कडू यांनी केली। वर्ध्यामध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। चूल पेटवून रिकामे गॅस सिलेंडर दाखवत गॅस दरवाढीच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आलाय। गॅस दरवाढ रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे। वर्ध्याच्या देवळीमध्ये सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथकानं धडक मोहीम सुरू केली आहे। हॉटेल टपरी चालकांवर घरगुती सिलेंडर वापरल्यामुळे कारवाई करत 11 गॅस सिलेंडर हे जप्त करण्यात आले। जालन्यामध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केलंय। नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि दरवाढीच्या विरोधात नांदेडमध्येही काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करत गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीने गॅस दरवाढीचा निषेध करत आंदोलन केलं। यावेळी घरगुती गॅस सिलेंडरला हार घालून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला, तर आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सांगलीमध्येही गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन सुरू झालेलं आहे। स्टेशन चौकामध्ये रस्त्यावर चूल मांडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते हे सहभागी झाले होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आलाय। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। मुंबई शहरातील धुरकट वातावरणात पुन्हा वाढ झाली आहे। धुरकट वातावरणाचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवरही होतोय। सर्वाधिक प्रदूषित हवा कुर्ला येथे नोंदली गेली आहे। बुधवारी 123 वर असणारा हवा गुणवत्ता निर्देशांक थेट 284 वर पोहोचलाय। त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। बांधकाम प्रकल्प, शहरामध्ये सुरू असणारी विकास कामं यामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे, तर मुंबईमध्ये उन्हाचा तडाखाही वाढलाय। जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होण्यासाठी भूमी अभिलेख विभागात आता 1000 नवीन पदांची भर पडणार आहे।
49 नवी कार्यालये मंजूर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय। भूमी अभिलेख विभागासाठी नवा आकृतीबंध मंजूर करण्यात आलाय। राज्यात उष्णतेची लाट तीव्र झालेली असताना दुसरीकडे पावसाचा अंदाज आहे। शुक्रवारी ते रविवार दरम्यान कोकण वगळता उर्वरित सर्वच भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढलाय। परिणामी 13 ते 15 मार्च दरम्यान कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। राज्य सरकारने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला राज्यात 60 खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास मान्यता दिली आहे। त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये येत्या 6 महिन्यांमध्ये 5 ठिकाणी अशी खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये मुंबईत 2 तर पुणे, ठाणे आणि नागपूर या ठिकाणी प्रत्येकी 1 कार्यालय सुरू करण्यात येणार आहे। वरळी बीडीडी वासियांना पहिल्या टप्प्यामध्ये घरे मिळाल्यानंतर आता नायगाव बीडीडी चाळीतील 864 रहिवाशांना हक्काचं घर मिळणार आहे। येत्या सोमवारी रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्यांचं वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते केलं जाणार आहे। भारत आखाती देशातून सुकामेवा आयात करतो। इराणमध्ये युद्ध चालू झाल्यामुळे घाऊक बाजारामध्ये सुकामेव्याची आवक कमी झाली आहे। परिणामी सुकामेव्याच्या दरात 10% इतकी वाढ झाली आहे। सध्या सुकामेव्याच्या खरेदीचा हंगाम नसला तरीही 10% दरवाढ करण्यात आली आहे। गोंदियामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्या। या प्रकरणी पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या मुलांच्या टोळीला जेरबंद केलंय। यावेळी 3 गुन्ह्यांचा उलगडा झाला तर 4 अल्पवयीन मुलांकडून यावेळी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गोंदियामध्ये सौंदड ज्वेलर्सवर झालेल्या घरफोडी प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी कारवाई करत आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीला अटक केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला तर पोलिसांकडून इतर दोघांचा शोध सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे झालेल्या नितीन शिरसाट हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या अटकेची मागणी वाढली आहे। आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त आणि मोकळ्या जागांचा महसूल वाढीसाठी उपयोग करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 72 प्रकल्पांद्वारे 216 ठिकाणांचा विकास PPP तत्वावर करण्यात येणार आहे। या ठिकाणी बस स्थानकांचे आधुनिकीकरण, व्यापारी संकुले, कार्यालयीन इमारती तसेच प्रवाशांसाठी विविध आधुनिक सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे। मुंबई पालिकेकडून पाणी पुरवठा होणाऱ्या रहिवाशांनी थकीत पाणीपट्टी 31 मार्च आधी भरावी, अन्यथा जलजोडणी कापली जाईल असा इशारा पालिकेने थकबाकीदारांना दिलाय। महापालिका जल अभियंता खात्याने थकीत जल देयकांच्या वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे। नागरिकांना जल देयकांचा भरणा करणं सुलभ व्हावं या दृष्टिकोनातून नागरिक सुविधा केंद्रावर सुविधा करून देण्यात आली आहे। आखातातील तणावपूर्ण परिस्थितीचा फटका मच्छीमारांनाही बसतोय। चीनसह आखाती देशांमधून आयात होणाऱ्या मासेमारीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे जाळी, शिसे आणि इतर साहित्याच्या किमती झपाट्याने वाढलेल्या आहेत। भारतीय लिंबू, हिरवी मिरची, शेवगा, भेंडी आणि कारली यांसारख्या भाज्यांना आखाती देशांमध्ये वर्षभर मोठी मागणी असते। मात्र मध्य पूर्वेतील युद्धामुळे या भाज्यांची निर्यात सध्या ठप्प झाली आहे। त्याचा थेट फटका देशातील शेतकऱ्यांना बसतोय। गेल्या आर्थिक वर्षामध्ये भारतातून सुमारे 3,73,000 टन भाजीपाला 8 आखाती देशांमध्ये निर्यात केला होता। या निर्यातीमधून 1,681 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती। व्हॉट्सअॅपने आपल्या धोरणामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला। आतापर्यंत 13 वर्षाखालील मुलांना व्हॉट्सअॅप वापरण्यास अधिकृत परवानगी नव्हती, मात्र आता पालकांच्या थेट नियंत्रणाखाली लहान मुलेही व्हॉट्सअॅप वापरू शकणार आहेत। मेटा कंपनीने यासाठी पालक नियंत्रित खाते ही नवीन सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे। मुंबईच्या CSMT स्थानकामध्ये गुरुवारी दुपारी AC लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना सुमारे 6 मिनिटं डब्यांच्या आतच अडकून राहावं लागलंय। कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे ट्रेनचे दरवाजे वेळेवर उघडले नाहीत आणि ही परिस्थिती निर्माण झाली। या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे।
मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेने चालू आर्थिक वर्षांमध्ये तिकीट विक्री व्यतिरिक्त मिळालेल्या महसुलातून 117 कोटी रुपये मिळवले। येत्या आर्थिक वर्षासाठी हे लक्ष्य दुप्पट करत 239 कोटींचं ठेवलेलं आहे। प्रवाशांकडून मिळणाऱ्या भाड्या व्यतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने हे पाऊल उचललंय। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा 1484 उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये 749 आरक्षित तर 735 अनारक्षित रेल्वेचा समावेश आहे। प्रवासाचे नियोजन सुलभ व्हावे आणि नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। विदर्भातील अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय। अमरावती राज्यामध्ये सर्वाधिक उष्ण शहर ठरलं असून त्याचं तापमान काल 42 अंश सेल्सिअसवर गेलं होतं। पश्चिम विदर्भातील शहरांमध्ये 2 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव इथल्या SBL कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातील जखमी महिला कामगारांचा मृत्यू झालाय। या स्फोटातील एकूण मृतांचा आकडा आता 224 वर पोहोचलाय। सांगली जिल्हा क्रीडा संकुलातील तलावामध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मुस्तकीन मोमीन असं मृत तरुणाचं नाव आहे। तो मित्रांसोबत पोहायला गेला। काही वेळानंतर तो दिसेनासा झाल्यामुळे शोध घेतला तर तो पाण्यात बुडालेल्या अवस्थेमध्ये आढळला। या घटनेनंतर नातेवाईकांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि आंदोलनाचा इशाराही दिलाय। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने कारवाईला सुरुवात करत शहरातील 8 हॉटेलांची अचानक झाडाझडती घेतली। या कारवाईमध्ये अतिरिक्त गॅस साठा आढळून आला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। धाराशिव राज्यातील गड किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी गडकोट महामंडळ स्थापन करा अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी तुळजापुरामध्ये 8 दिवसांपासून जागर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहे। गडकोट महामंडळ स्थापनेची मागणीही करण्यात आली आहे। दापोलीतील हापूस आंबा यंदा दुहेरी संकटामध्ये सापडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्या निर्माण झालेल्या इराण-इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये हापूस आंब्याची निर्यात होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता ही अधिकच वाढली असून त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जाते। लोणावळ्यामध्ये रमजान निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत इफ्तारचं आयोजन करण्यात आलं होतं। लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी या पार्टीला हजेरी लावली। जळगावमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिलंय। भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या 3ही कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सिलेंडरच्या साठ्याबद्दल माहिती घेतली आहे। बुकिंग केल्यावर प्रत्येकाला सिलेंडर मिळेलच, नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये गहू खरेदीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आलाय। मंगरुळ येथील RK फूड्स कंपनी शेतकऱ्यांचा गहू खरेदी करताना वजनामध्ये मोठी तफावत करत असल्याचा प्रकार समोर आलाय। यावेळी बाजार समितीच्या तपासणीमध्ये मोठी तफावत आढळून आल्यामुळे कंपनीला सील करण्यात आलाय। मुंबईमध्ये उंच टावर उभारले जात आहेत। या इमारतींच्या उंचीपर्यंत पोहोचणारी शिडी अग्निशमन दलाकडे नाही। सध्या असलेल्या 94 मीटर लांबीच्या शिडीमुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यात मर्यादा येत आहेत। देशातील सध्या सर्वाधिक उंच 104 मीटरची शिडी चेन्नईमध्ये उपलब्ध असून त्यापेक्षा अधिक प्रगत तंत्रज्ञानाची शिडी मुंबईमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली। अपुऱ्या बस संख्येमुळे बेस्ट उपक्रमाची बस मार्ग सुरू ठेवण्यात दमछाक होतीये। गेल्या 5 वर्षांमध्ये 100 पेक्षा जास्त बस मार्ग बंद झाल्यामुळे मुंबईकरांना बस प्रवासाकरिता 45 मिनिटांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागते। सध्या सुमारे 400 बस मार्ग कार्यान्वित आहेत। मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगड या भागांना पुन्हा 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। यामुळे नागरिकांना पुन्हा उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमधील घराघरांमध्ये देण्यात आलेल्या नळ जोडण्या जीर्ण झालेल्या असून
यातून पाण्याची गळती होत आहे, त्यामुळे या नळ जोडण्या बदल्यामध्ये येत आहेत। मागील वर्षभरात 62,989 नळ जोडणी बदलण्यात येणार आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सुनेत्रा पवारांची निवड करण्यात आली। सर्व शेतकऱ्यांनी, संचालकांनी आणि सभासदांनी एकमतांनी सुनेत्रा पवारांची निवड केली आहे। दरम्यान सर्वांना बरोबर घेऊन अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं आश्वासन निवडीनंतर सुनेत्रा पवारांनी सभासदांना दिलं। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषद घेऊ नये असं जय पवारांना सांगण्यात आलं, असा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय। दरम्यान माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, आम्ही दादांच्या विचारांचे लोक आहोत, तपास यंत्रणांची माहिती समोर आल्यावर बोलणार, असं म्हणत रोहित पवारांच्या दाव्याला जय पवारांनी उत्तर दिलंय। लिफ्टचा आवाज आल्यामुळे जय पवारांनी लिफ्टचा वापर टाळला। लिफ्टचा धोका टाळण्यासाठी जय पवार 18 मजले जिन्याने खाली उतरले। अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबाला भेटल्यानंतर जय पवार हे 18 मजले पायऱ्या उतरून खाली आले। रोहित पवारांनी राहुल गांधींची भेट घेत अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। राहुल गांधींना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली, काँग्रेसकडून सर्व मदत करू असं आश्वासन राहुल गांधींनी दिलंय, असं रोहित पवार म्हणाले। प्रफुल्ल पटेलांसंदर्भात 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। अजित पवारांच्या अपघाताचा FIR न घेण्यावरून रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे आता रोहित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागेवर भाजपचे सभापती तर 1 जागी शिवसेनेच्या सभापतीची निवड झाली आहे। माळशिरस पंचायत समिती निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांची नवी खेळी केली आहे। इथे शिवसेनेला सभापती पद तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उपसभापती पद मिळाले। सांगलीमध्ये आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून पराभूत झालेल्या शिंदे सेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांनी विजयी झालेल्या भाजप उमेदवार माधवी पडळकर आणि निवडणूक आयोगाविरोधात विटा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। हुकुमशाही आणि दडपशाहीने जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्याची तक्रार करत मोटे यांनी विटा न्यायालयामध्ये धाव घेतली। नायगाव येथील BDD पुनर्विकास प्रकल्पाच्या चावी वाटपावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला सवाल विचारलेत। नायगाव BDD प्रकल्पाला भेट देत असताना रहिवाशांनी अद्याप चावी वाटप झाले नसल्याची तक्रार आदित्य ठाकरेंकडे केलेली। पंढरपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या शुभम आगवणेंची निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या प्रमोद देशमुख यांची निवड झाली आहे। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राहुल गांधींकडून गॅस तुटवड्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। यावेळी बोलताना त्यांनी गॅसचा सध्याचा प्रश्न ही फक्त सुरुवात आहे, आपण रशियाकडून तेल खरेदी करतो की नाही, आपल्याला अमेरिकेकडून परवानगी का घ्यावी लागते असा सवाल उपस्थित केलाय। आपली तेल खरेदी अमेरिका कशी ठरवू शकते असं म्हणत त्यांनी मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यावर निशाणा साधला। तर राहुल गांधींनी एप्स्टीनचा उल्लेख करत लोकसभा अध्यक्षांनी त्यांना ज्या विषयावर नोटीस दिली त्याच विषयावर बोलण्यास सांगितलं। यावरून मोठा गोंधळ झाला, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली। The pain has just started. Restaurants are closing. There's widespread panic about LPG. Street vendors are affected. And as I said, this is only the beginning. There is no shortage of petrol, diesel, kerosene, ATF or fuel oil. The availability of petrol, diesel, aviation, turbine fuel, kerosene and fuel oil is fully assured. Retail outlets across the country are stocked and supply chains for these products are functioning normally. Additional allocation of PDS kerosene has been issued to all the states. यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची।
यंदा आंबा आणि काजू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कोकणातील बागायतदार आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर बागायतदारांनी भव्य असा मोर्चाही काढलाय. नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेत. मुंबईच्या आझाद मैदानात कुस्ती विश्वातील दिग्गज पैलवानांनी आंदोलन सुरू केलंय. आंदोलनामध्ये तब्बल 30 महाराष्ट्र केसरी आणि 12 हिंद केसरी पैलवान सहभागी झालेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. राज्यामध्ये एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अजित पवारांचा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू असून अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर इथे लोहार डोंगरी लोहखाणी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवलाय. लोहार डोंगरी येथील लोह खदान रद्द व्हावी या मागणीसाठी बंडू धोत्रे यांचा गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सोलापूर शहरातील वसंत विहार आणि बाळे परिसरातून जाणाऱ्या नाल्यावरून महापालिका प्रशासन आणि नागरिकांमध्ये वाद झाला. दरम्यान सोलापूर महापालिका आयुक्तांच्या विरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली. महापालिकेने नाल्याला नदीचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. मीरा रोडमधील चंद्रेश अकॉर्ड इमारतीचं छत कोसळलंय. या दुर्घटनेमध्ये एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये प्रशासकीय अडथळे येत असल्यामुळे काम पुढे सरकत नाही. त्यामुळे रहिवाशांना धोकादायक परिस्थितीतच वास्तव्य करावं लागतंय. चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. चंद्रपूरमधील तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. चंद्रपुरात आदिवासी क्रांतिकारक वीर शहीद बाबूराव शेडमाके यांच्या 193व्या जयंतीनिमित्त आदिवासी विभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आलंय. जिल्हा कारागृह परिसरामध्ये असलेल्या पुतळ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीने लग्नाला नकार दिला. त्यानंतर तरुणीवर आधी जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि मग तरुणाने स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. जुन्नरमधील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातून ही तरुणी महाविद्यालयामध्ये निघालेली होती. तेव्हा वसतिगृहाच्या बाहेरच महेशने तिला गाठला आणि कोयत्याने तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर एका टेकडीवर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेनं जुन्नर तालुका हादरून गेलाय. यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गांधेली गावात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कीर्तनातील एका वक्तव्याचा राग धरून एका संतप्त जमावाने कीर्तनकाराच्या घरात घुसून कुटुंबाला बेदम मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखी वाढवून श्रीमंत व्यक्तींना जाळ्यात ओढून लुटणाऱ्या टोळीचा बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणामध्ये एका फॅशन डिझायनर महिलेला अटक करण्यात आली असून तिचा साथीदार अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव दीपा अवगती असं आहे. येवल्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने डीजे रोडवर एका वृद्धावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली असून नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नागपूरच्या कळमेश्वर MIDCतील बोगस युरिया बनविणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाने छापा टाकलाय. नागपूर जिल्हा अधीक्षक आणि कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वातील कारवाईमध्ये बोगस युरियाच्या 100 बॅग्स या जप्त करण्यात आल्या. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बीडच्या बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये लाचखोर महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश असतानाही पोलीस अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप व्यापारी श्रीकर फड यांनी केला.